नमस्कार मित्रांनो, अर्थनीती डिजिटल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या ईव्ही आणि ऑटोमोबाईल सेक्टर मधील गुंतवणुकीच्या संधी आणि आव्हानांवर चर्चा केली होती। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे भारतातील फार्मास्युटिकल सेक्टर आणि त्यातील गुंतवणुकीच्या संधी, आव्हानं आणि परफॉर्मन्स। भारत जागतिक जेनेरिक औषध बाजारात जवळपास 20% हिस्सा राखतो आणि जगभरातील 60% लसींचा पुरवठा भारतातून होतो। कोविड काळात भारताने करोडो डोस निर्यात करून आपली ताकद दाखवून दिली। भारताची 140 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आणि वाढती आरोग्य जागृती यामुळे देशांतर्गत औषधांची मागणी वाढत आहे। नवीन संशोधन आणि बायोटेक्नॉलॉजीमुळे पुरवठाही मजबूत होत आहे। निफ्टी फार्मा इंडेक्स या इंडेक्सने सुरुवातीपासून सरासरी 12.5% रिटर्न दिला आहे। फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर फंड्स यांचे रिटर्न्सही दमदार आहेत। काही शेअर्सनी तर गेल्या 5 वर्षात 20% पेक्षाही जास्त वार्षिक परतावा दिला आहे। ऑरो फार्माने गेल्या 5 वर्षात सरासरी 19 ते 20% CAGR दिला आहे। या कंपनीकडे मोठा मार्केट कॅप आहे। तर सिप्ला ही कंपनी विविध उत्पादन पोर्टफोलिओमुळे भारतीय औषध बाजारातील एक मोठा खेळाडू बनला आहे। लुपिन कंपनीने जागतिक स्तरावर विविध उत्पादन पोर्टफोलिओसह मजबूत उपस्थिती प्राप्त केली आहे। याशिवाय डॉक्टर रेड्डीज आणि इतर फार्मा कंपन्यांनीही चांगली ग्रोथ दाखवली आहे। फार्म इझी, 1mg यांसारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आता घर बसल्या औषधं, टेस्ट आणि हेल्थ सर्व्हिसेस उपलब्ध करून देत आहेत। यामुळे फार्मा सेक्टरचा डिजिटल विस्तार झपाट्याने होत आहे। त्याचप्रमाणे या क्षेत्रात काही आव्हानं आणि धोके सुद्धा आहेत, जसे की डोमेस्टिक मार्केट ग्रोथ। भारतातील औषध बाजारांचा ग्रोथ रेट काही काळ घटला होता। उदाहरणार्थ FY15 मध्ये ग्रोथ रेट 29% होता, तो FY18 मध्ये 3% घसरला। तसेच ग्लोबल मार्केट डायनामिक्सकडे दुर्लक्ष करता येणार नाही। जागतिक औषध बाजार 2034 पर्यंत 3 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकतो। त्याचप्रमाणे रेग्युलेटरी बदल, नवीन धोरणं, US FDA च्या परमिशन्स आणि किंमत नियंत्रण यांमुळे कंपन्यांवर परिणाम होतो। देशांतर्गत आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी औषध विकासात नाविन्य गरजेचं आहे। सरकारच्या PLI योजना, हेल्थ इन्शुरन्सचा वाढता वापर आणि संशोधनातील गुंतवणूक यांमुळे फार्मा सेक्टर पुढील 5 ते 10 वर्षात अजून बळकट होईल। तर मित्रांनो, फार्मा सेक्टर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे। मात्र गुंतवणूक करताना योग्य रिसर्च आणि सल्ला घ्या। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अर्थनीती डिजिटलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा। धन्यवाद।